नमस्कार. आज गरुड पुराणामध्ये आपण पापकर्मे व त्यांची फळे, प्रायश्चित्ते घेण्याचे फळ, सूतक व आपद्धर्म यांचा विचार, नीतिविचार 1, नीतिविचार 2, नीतिविचार 3, राजनीती विचार, राजाचे सेवकांप्रती कर्तव्य, नीतिविचार 1, नीतिविचार 2, नीतिविचार 3, तिथींवर आधारित व्रते, अनंग त्रयोदशी व इतर व्रते इत्यादींचा अभ्यास करणार आहोत. पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वन्ता कामना पूरं श्रोतव्यं सर्वदैवही. पापकर्मे आणि त्यांची फळे. पापे करण्यामुळे मेल्यावर नरकात जाऊन तिथे यातना भोगाव्या लागतात. उरलेली फळे भोगण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर जन्म मिळतो. त्याचा वृत्तांत असा: ब्रह्महत्या करणारा कुत्रा गाढव अगर उंट होतो. दारुड्या बेडूक अगर केसातील ऊ होतो. सोने चोरणारा किडा व गुरुघातकी गवत होतो. नंतर सुद्धा पुनश्च ते क्षयरोगी, कुष्ठरोगी, दंतरोगी असे जन्मास येतात. अन्नपदार्थ चोरणारा रोगी, शब्द फिरवणारा मुका, धान्यचोर वाकड्या अवयवांचा, चहाडखोर दुर्गंधी नाक असणारा, तेल चोरणारा किडा, खोटा आळ घेणारा सुद्धा मुखरोगी होतो. ब्राह्मणाला लोबाडणारा राक्षस होतो, तर कन्येला विकत घेणारा बैल होतो. रत्ने चोरणारा हीन योनीत जन्मतो. वृक्ष व पिके चोरणारा मोर, फुले चोरणारा चिचुंद्री, उंदीर, फळे चोरणारा माकड, गुरे चोरणारा बकरी, त्याचप्रमाणे दूध दुभते चोरणारा कावळा असे जन्म मिळतात. मांस, पीठ व कपडे चोरणारा गिधाड अगर कोडी किंवा रातकिडा होतो. नंतर जेव्हा पुन्हा मानवाचा जन्म मिळतो तेव्हा जर सत्कर्म केली तर उत्तम जन्म मिळतो. प्रायश्चित्ते घेण्याचे फळ. विधियुक्त कर्मे सोडून निषिद्ध कर्मे केली तर नरक प्राप्त होतो. म्हणून जिवंत असे तोवर वेळीच जर का प्रायश्चित्त घेतले तर घडलेल्या पापांचा निचरा होतो. जर एखाद्या स्त्रीचे, ब्राह्मणाचे, गायींचे वगैरेंचे रक्षण करताना प्राण गेला तर आयुष्यात घडलेली एकूण एक पापे धुतली जातात. त्याशिवाय सोमयाग करणे, कृच्छव्रत व चांद्रायण व्रत करणे तसेच प्रायोपवेशन करणे अशा प्रकारची व्रते केल्याने सुद्धा पापांची निवृत्ती होते. सूतक आपद्धर्म यांचा विचार. याज्ञवल्क्य इतर मुनींना सांगतात की आता सूतक मरणशौच याविषयी ऐका. 2 वर्षांहून लहान मुलगा मेला तर त्याला जमिनीत पुरावे. त्यापेक्षा जास्त वयाचा असला तर स्मशानभूमीत नेऊन यमसूक्त म्हणून भडाग्नी द्यावा. उपनयन झालेल्या कुमाराकरिता यथाविधी अग्नी द्यावा. मित्र, विवाहित मुलगी, बहीण, भाऊजी, सासरा यांच्याकरता असेच करावे. दहनविधी करताना रडू नये. अग्नी दिला असेल तर त्या दिवशी मयताच्या घरच्या लोकांनी घरात अन्न खाऊ नये. इतर जणांनी फक्त स्नान करावे. जन्मानंतर पण दात उगवण्यापूर्वी मेलेल्या बाळाचे सूतक स्नान केल्याने संपते. जन्मानंतर मुंज होईपर्यंत मेलेल्याचे सूतक 3 दिवस असते. मुंजीनंतर मेलेल्याचे सूतक 10 दिवस असते व ते ब्राह्मणाकरिता असते. क्षत्रिय, वैश्य व चतुर्थ वर्ण यांच्यासाठी अनुक्रमे 12, 15 व 30 दिवसांची मर्यादा आहे. राजाचे सुवेर अथवा सूतक कुणालाही नसते. आपत्काली सूतक पाळणे जरुरीचे नाही. प्रत्येक वर्णासाठी विहित कर्मे सांगितलेली आहेत. तरीही जेव्हा विपत्ती येते, अगर आणीबाणीचा प्रसंग उभा राहतो, तेव्हा ब्राह्मणाने क्षत्रियाचे किंवा वैश्याचे व्यवसाय करावेत. मात्र त्याने फळे, अन्न, कपडे, पादत्राणे तसेच सुगंधी द्रव्ये यांचा धंदा करू नये. ब्राह्मण अशा वेळी शेती अगर पशुपालन व्यवसाय करू शकतो. मात्र मीठ व घोडे यांची खरेदी अगर विक्री करणे सदा सर्व काळ निषिद्ध आहे. आपत्काळात सापडलेल्या सदाचारी व विद्वान ब्राह्मणाला धार्मिक जबाबदारी देऊन त्याची उपजीविका चालू ठेवणे हे राजाचे कर्तव्य आहे. नीतिविचार 1. सूत म्हणतात, आता मी सर्वांसाठी सामान्य नीतिशास्त्र सांगतो. जीवनाचे सार्थक व्हावे अशी इच्छा असली तर संत सज्जनांची संगत धरावी.
दुर्जन लोकांच्या सहवासाने अधोगतीला जावे लागेल, म्हणून त्यांना होता होईल तेवढे टाळावे. नित्य चालत राहणारा काळ हा सर्वच गोष्टींना कारण आहे. तो अजिंक्य आहे, म्हणून राजश्री लोकांनी देवांना व ब्राह्मणांना पूजत जावे. परनिंदा, परधन व परस्त्रीची संगत नेहमीच टाळावी. जर नातेवाईक कपटी असेल तर तो परका, आणि परका हितेच्छू असला तर तो नातलग समजावा. जो आपले पालन पोषण करतो तोच पिता होय. जो विश्वास ठेवण्यायोग्य असेल तोच खरा मित्र असतो. जिथे आपली उदरनिर्वाहाची तरतूद होते तोच आपला स्वदेश जाणावा. जो आज्ञापालक असेल तोच खरा नोकर. जे बीज उगवते तेच बीज. पतीशी गोड बोलते तीच खरी पत्नी. पित्याला शेवटपर्यंत सांभाळतो तोच खरा पुत्र होय. धर्म आचरतो तोच जिवंत जाणावा. पतिव्रता स्त्री ही आदर्श भार्या होय. तिचे दैनंदिन सर्व आचरण हे पतीच्या सुखासाठीच असते. दुष्ट पत्नी, विश्वासघातकी मित्र आणि उद्धट स्वभावाचा नोकर, तसेच साप असलेले घर या गोष्टी मृत्यूदायक होतात. संतापी, डोळे वटारून बोलणारी, नेहमी धुसफूस करणारी, पतीशी भांडणारी अशी स्त्री कधीच दया दाखवण्यासाठी प्राप्त नसते. दैव अनुकूल झाले तर अत्यंत दुर्बल माणूस सामर्थ्यवान बनेल. दुष्ट व्यक्ती सज्जन होईल. आग शीतल होऊ शकेल. बर्फ उष्ण बनेल. परंतु वेश्या कधीही एकनिष्ठ होऊ शकणार नाही. घरात जर सर्प निघाला, औषध पाणी करूनही रोग वाढत चालला, शरीर झिजत चालले तर कोण बरे धैर्य धरील. नीतिविचार 2. आपत्ती काळासाठी द्रव्य संग्रह करावा. द्रव्य खर्चून स्त्रीचे रक्षण करावे आणि दोन्हीचा विचार सोडून प्रथम आत्मरक्षण करावे. वंश वाचण्यासाठी एक गोत्रज गावाचे रक्षण करण्यासाठी एक घराणे, देशहितासाठी एखादा गाव यांचा त्याग करावा आणि आत्मोद्धार होत असेल तर मग पृथ्वी मोलाचे राज्यही सोडून द्यावे. दुर्जनांच्या संगतीपेक्षा नरकवास उत्तम, कारण नरकवासामुळे पापांचा नाश तरी होतो. नीट पूर्वपरीक्षण न करता नवी जोखीम घेऊ नये. दुर्जनांची वस्ती, ओसाड जागेतील घर, कंजूष धनी आणि ढोंगी मित्र यांच्यापासून लांबच असावे. अधिकारप्राप्त माणसाला अनोळखी व्यक्तीसुद्धा सहाय्य करते, पण जेव्हा तो पदच्युत व धनविरहीन बनतो तेव्हा त्याचे बांधवसुद्धा वैरी होतात. संकटकाळी मित्राची, युद्धात वीराची, एकांतात शिलाची व गरिबीत पत्नीची, तसेच दुष्काळात दातृत्वाची परीक्षा पारख होते. निष्फळ वृक्षाकडे पक्षी फिरकत नसतात. कोरडे सरोवर सोडून हंस चालते होतात. निर्धन रसिकाला वेश्या हाकलून लावते. पराभूत राजाला मंत्री सोडतात. कोमेजलेल्या फुलावर भुंगा बसत नसतो व जळून गेलेले अरण्य सोडून हरणे निघून जातात. तात्पर्य असे आहे की सर्व नातेसंबंध स्वार्थाशी निगडीत असतात. खरोखरच कुणी कुणाचा नसतो. म्हणून लोभ्याला धन देऊन सज्जनाला नम्रतेने, मूर्खाला स्तुतीने व विद्वानाला शास्त्रचर्चेने आपलासा करून घ्यावा. देव, संत व विप्र यांना भाव हवा असतो. पंडित सन्मान केल्याने व सामान्य जन खाऊ पिऊ घातले असता खुश होतात. एवढ्यासाठी ज्याला जे हवे असते ते देऊन त्याला वश करून घ्यावा. नदी, नखे व दात असणारे पशु, हत्यारबंद व्यक्ती, स्त्रिया व राजकुटुंबीय यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता कामा नये. चतुर माणसाने कधीही आपले नुकसान, काळजीचे कारण, ग्रहछिद्र, झालेली फसवणूक व अपमान कुणापुढे उघड करू नये. कुसंगती, अति छळवाद, अति लाड, परक्यांकडे निवास, 4 गोष्टींमुळे स्त्री बिघडू शकते. जर बारकाईने पाहाल तर कोणते घराणे निर्दोष आहे, कोण निरोगी आहे, दुःख कोणाला नाही, धनसंपत्ती कुणाची स्थिर आहे, धनाची मस्ती कुणाला नाही, संकटे कुणावर येत नाहीत, स्त्रीलोभी कोण नाही, राजाचा खरा मित्र कोण असतो काय, मृत्यूने कुणाला सोडले आहे काय, याचक स्वाभिमानी असतो काय व ठग कुणाला फसवीत नसतो. यशस्वी होण्यासाठी निस्वार्थी मित्र, आप्त, गोतावळा व कुशाग्र बुद्धी या गोष्टी असाव्या लागतात. जिथे आदर मिळत नसेल, मित्र नसेल, तिथे राहू नये. धन प्राप्त करण्यासाठी लोक भलेबुरे मार्ग चोखाळतात, पण शेवटी ते
चोरापोरी लुटले जाऊन पापकर्माच्या यातना मात्र कर्त्याला भोगाव्या लागतात. म्हणून हयात असे तोवर उचित दान द्यावे. विद्याभ्यास केला नाही तर नष्ट होते. सामर्थ्य असताना हलाखीत निर्वाह करणे हे सौभाग्य नष्ट करते. योग्य आहाराने रोगनाश होतो तर चतुराईने शत्रूला जिंकता येते. चोराला शिक्षा म्हणजे मृत्यूदंड. दुष्ट मित्रासाठी संबंध तोडणे, स्त्रीला सोडून देणे, तर विद्वानाची उपेक्षा करणे ही शिक्षा पुरेशी असते. पुरुषापेक्षा स्त्रीची नैसर्गिक भूक दुप्पट असते, बुद्धी चौपट असते, कार्यक्षमता 6 पट तर कामवासना 8 पट असते. यम ज्याप्रमाणे अगणित प्राण्यांचा संहार करूनही असंतुष्ट असतो, तशी स्त्रीसुद्धा कितीही पुरुष भोगले तरी तृप्त नसते. विद्या, धन, पर्वतारोहण, इच्छापूर्ती व धर्माचरण या 5 गोष्टी पायरीने साधाव्या लागतात. नुसते तर्कज्ञान हे कोरडे असते. वेद व श्रुतिस्मृती यांची मते वेगवेगळी आहेत. ऋषींचे निर्णयसुद्धा भिन्नाभिन्न असतात. म्हणून धर्माचे खरे रहस्य तर्क, श्रुती वगैरेमध्ये नसून ते फक्त महात्मेच जाणत असतात. तेव्हा त्यांचे अनुकरण करीत जावे म्हणजे बरे असावे. नीतिविचार 3. सुनिश्चित असा अर्थ सोडून जो क्षणिक गोष्टी स्वीकारतो तेव्हा त्याचे नित्य फळ दुरावते आणि क्षणिक तर कधी टिकत नाही. असे उभयपक्षी नुकसान होते. चतुराईने न बोलणाऱ्याची विद्या व भित्र्या माणसाच्या हातचे शस्त्र ही दोन्ही निष्फळ ठरतात. जसे रूपसुंदर स्त्रीचे लावण्य तिच्या आंधळ्या पतीसाठी फोल असते, तसे उत्तमोत्तम अन्न व पचनशक्ती असणे, सुंदर व तरुण पत्नी लाभून तिला भोगण्याची क्षमता असणे आणि अलोट धनवैभव मिळून दातृत्व वृत्ती असणे, असा योग हे अत्यंत मोठ्या तपश्चर्येचे फळ असते. अग्निहोत्रासाठी हविष्य कुणाकडूनही घ्यावे. उचित सल्ला बालकाने दिला तरी घ्यावा. कचऱ्यात पडलेले सोने व नीच कुळातली परंतु सुस्वभावी स्त्री यांना अवश्य स्वीकारावे. राजा कुणाचा मित्र नसतो व सर्प कधी विषरहित नसतो. ज्या वंशात अधिकांश मुलीच जन्मतात तो वंश शुद्ध राहत नाही. म्हणून कुळात भक्ती रुजवावी, पुत्राला विद्येसाठी प्रवृत्त करावा, शत्रूला व्यसनाधीन बनवावा आणि सगळ्या सोयऱ्यांना विधायक कामात गुंतवावे. योग्य वस्तू व माणसे यांची नेमणूक पात्रतेनुसार करावी. योग्य स्थानी योग्य गोष्टी योजाव्या. वाहनाकरी कितीही सुंदर असल्या तरी डोक्यावर घ्यायच्या नसतात. परिस्थितीवश जरी क्षुद्र लोकांनी पीडा दिली तरी जातिवंत सज्जन कधीही नीती सोडून वागणार नाही. जसा उत्तम घोडा चाबकाचा फटका सहन करीत नसतो किंवा उपाशी सिंह गवत खात नसतो, तसा मित्रात व स्वतः एकदा का संशय उत्पन्न झाला की ते संबंध पुन्हा सुधारतील अशी आशा बाळगणारा माणूस नाश ओढवून घेतो. वैर्याच्या लहान मुलांपासूनही सावध राहावे. एका शत्रूला वश करून दुसऱ्या शत्रूला नष्ट करावा. ज्या गावात प्रांतात श्रीमंत, विद्वान, राजा, नदी व वैद्य नसेल तिथे शहाण्याने राहू नये. हे शौनकादी मुनी हो, कुणीही सर्वज्ञ नसतो आणि पूर्ण अज्ञानी असाही कुणी नसतो. जो स्वतःच्या कुवतीप्रमाणे जेवढे जाणतो तेवढाच तो विद्वान असतो. राजनीती विचार. सूत सांगतात की राजा कसा असावा, तर तो प्रत्येक क्षणी सावध असायला हवा. त्याने प्रजेकडून कर घेताना बागेतील फुले वेचणाऱ्या माळ्याप्रमाणे असावे. त्याने जर क्रूरपणाने अवाजवी कर वसूल केला तर राज्याचा उत्कर्ष कधीच होणार नाही. राजा धार्मिक प्रवृत्तीचा असला म्हणजे बरे असते. द्रव्य आणि धनदौलत स्थिर नसली तरी त्यांच्या विना व्यवहार चालू शकणार नाही. म्हणून राजा व प्रजा यांनी नीतिप्राप्त धनाचा संग्रह करायला हवा. कारण बांधव, मित्र, पुत्र, स्त्री व नातलग हे निर्धनाला सोडून दूर होतात. राजाचे पुत्र, चाकर व मंत्री तसेच सल्लागार जर कामचुकार असेल तर ते राज्य लयाला जाणार. केवढाही कठीण काळ आला तरी राजा खंबीर व प्रसन्न असायला हवा. त्याने अनुकूल काळ येईतोवर प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. गुणी लोक, विद्वान, कलाकार, गायक, वादक, शूरवीर, लेखक अशा सर्व प्रजाजनांचा परमार्थ त्याने घ्यायला हवा.
ते सर्वच लोक राष्ट्राच्या अभ्युदयासाठी आवश्यक आहेत. राजाने कधीच तिरस्काराने कुणाला वागवू नये. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती व पराक्रम या 6 गुणांनी परिपूर्ण असा जो राजा असेल त्याला देवसुद्धा वचकून असतात. राजाचे सेवकांप्रती कर्तव्य. सूत म्हणाले, सेवक 3 प्रकारचे असतात, उत्तम, मध्यम व कनिष्ठ. तेव्हा राजाने पात्रतेनुसार त्यांना कामे वाटून द्यावे. सोन्याची पारख 4 प्रकारांनी केली जाते. तशीच नोकरांची पारख सुद्धा व्रत, शील, कुळ आणि कौशल्य पाहून केली पाहिजे. उत्तम कुळातील प्रामाणिक, सद्गुणी, सत्यव्रती व प्रसन्न वृत्तीच्या माणसाला खजिनदार नेमावा. ज्याला मूलद्रव्यांची पारख असेल अशाला रत्नपारखी समजावा. सैन्य रचनेत निपुण असेल त्याला सेनापती करावा. जो मालकाचे मनोगत इशाऱ्याने समजू शकतो आणि निर्लोभी असतो त्याला राजदूत करावे. बुद्धिमान, नेमके बोलणारा, विद्वान, सत्यवादी व शास्त्रांचे मर्म जाणतो त्याला लेखक करावा. शास्त्रे व स्मृतीचा ज्ञानी, निर्भीड व साहसी असतो त्याला धर्माधिकारी नेमावा. परंपरागत आचारी असेल अशा स्वच्छ माणसाला मुदपाक खाण्यावर नेमावा. आयुर्वेदाचा ज्ञाता असतो तो राजवैद्य पदासाठी योग्य असतो. वेदांताचा जाणकार, आचारसंपन्न असा राजपुरोहित असावा. कुणीही कामात चालढकल करताना आढळेल तर ते काम त्याच्याकडून काढून घ्यावे. दुटप्पीपणा करणारा, उद्धट उत्तरे देणारा व निष्ठुर असा मनुष्य जरी कार्यकुशल असला तरी टाळावा. नोकर जर वैभव संपन्न, पराक्रमी, राजापेक्षा बुद्धिमान, गुप्त रहस्य जाणणारा व नित्य उद्योगी असला तर अशा माणसाला कधीही महत्त्व देऊ नये आणि त्याला जवळ करू नये. बोलण्यात व वागण्यात तफावत असणारा सेवक काही कामाचा नसतो. चांगले गुणवान सेवक दुर्लभ असतात. शीघ्रकोपी, खोटारडे, निंदक, गर्विष्ठ, कपटी, लोभी व भित्र्या लोकांना दूरच ठेवावे. राजाचा शस्त्रसंग्रह अद्ययावत असावा. समय अनुकूल नसला तर शत्रूशी तह करावा, परंतु संधी मिळताच तहाची पर्वा न करता शत्रूला जिंकून घ्यावा. नीती विचार 1. राजाने गुणी लोकांचा संग्रह करायला हवा. संगत सज्जनांचीच धरावी. त्यांच्याशी मतभेद जरी झाले तरी परवडेल. दुर्जनांना दुरूनच टाळावे. हाती घेतलेले काम तडीस न्यावे, अर्धवट सोडू नये. प्रजेला मुळीच न दुखवता राजाने कर गोळा करावे. नीतीने मिळवलेले धन सुद्धा टिकत नसते, ते खर्च होतच असते. म्हणून यथाशक्ती दान द्यावे, अभ्यास करावा आणि सत्कर्मे करीत असावे. लोभी माणूस वनवासात असला तरी चुकतो, म्हणून प्रपंचात राहूनच मनाचा संयम करावा हे उत्तम. असा जो करेल त्याच्यासाठी घरच तपोभूमी बनेल. सत्याचे पालन केल्याने धर्मरक्षण होते. नित्य सराव केल्यामुळे विद्येचे रक्षण होते. धुतल्यामुळे भांड्यांचे रक्षण होते आणि शील सांभाळले तर कुळाचे रक्षण होते. परिचित लोकांजवळ याचना करणे हे वाईट असते. त्यापेक्षा वनवासात जाणे, उपासमारीने मरणे, सापाची उशी करून झोपणे, अगर पाण्यात उडी टाकून जीव देणे हे उत्तम आहे. संपत्तीचा विनाश भोगण्याने होत नसून पुण्याई संपण्याने होतो. ब्राह्मणांचे भूषण विद्या, पृथ्वीचे भूषण राजा, आकाशाचे भूषण चंद्र व सर्वांचे भूषण शील आहे. पांडव सर्वगुण संपन्न होते, पराक्रमी होते, शील संपन्न होते. श्रीकृष्णासारखा अवतारी महात्मा त्यांचा पाठीराखा होता, तरीही त्यांना धृतराष्ट्रापाशी याचना करावी लागली, कारण त्यांचे दुर्भाग्य होय, अर्थात पूर्वकर्म. कर्म एवढे बलवान आहे की ते ब्रह्मा, हरिहर, सूर्य यांना सुद्धा कामाला लावते. अशा त्या कर्माला नमस्कार असो. राजा बळी हा दानशूर होता आणि दान करणारा स्वतः विष्णू होता. राजा बळी हा दानशूर होता आणि दान मागणारा स्वतः विष्णू होता. तरीही दान घेतल्याचे फळ द्वारपाल होऊन भोगावेच लागले. जसे पूर्वकर्म असेल तसे फळ अन्यजन्मी भोगावे लागते. अर्थात सर्व भोग हे प्राणी स्वतःच तयार करतो. म्हणजेच नशिबाचा विधाता तोच असतो. ते कर्मफळ कधीच टळत नसते. त्रिकूट पर्वतावर लंका, समुद्रासारखा खंदक, महादैत्यांची सेना, अपरिमित विद्वत्ता आणि शुक्राचार्यांसारखा गुरु लाभूनही रावण काळाकडून नष्ट झाला. पूर्वजन्मातला विद्याभ्यास, दिलेले दान, केलेले कर्म पुढील जन्मात फळत असते.
मग कुणी जरी आकाशात पाताळात गेला तरी सुद्धा ते अटळ असते. रोग, संपत्ती, रूप, सौंदर्य ही कर्मफळे असतात. ती मिळणार म्हणजे मिळणारच. देवसुद्धा ती विफल करू शकत नाहीत. मग त्यांची चिंता तरी का करावी? विद्या दिल्याने वाढते. अधर्माने मिळवलेले धन सर्वनाश करते. सर्व प्रकारच्या शुद्धतेमध्ये अन्नाच्या शुद्धतेचे महत्त्व सर्वश्रेष्ठ आहे. सत्यपालन, निर्मळ मन, निर्मळ इंद्रिये, भूतदया व जलाने शुद्धी हे 5 प्रकारचे शौच आहे. जो सन्मान मिळाल्याने सुखावत नाही व अपमान झाला तरी दुखावत नाही तोच खरा साधू. जी गोष्ट नशिबात नसते ती जरी कितीही प्रयत्न केले तरी मिळत नसते. मग गेल्याचा खेद तरी का करावा? समाजातील कुणी पुढे जात असला तर ईर्ष्या का करावी? सर्व प्राणी व वस्तू या उत्पन्न होण्यापूर्वी नव्हत्या आणि विनाशानंतर नसणार. अर्थात त्यांचे अस्तित्व हयाती एवढेच असते. म्हणूनच दुःख करण्याचे कारण नाही. प्राप्त घडी आली नसली तरी प्राणी जीवावरच्या संकटातून अनेकदा बचावतो, पण वेळ आली की काटा लागून मरतो. पात्रता असेल त्याप्रमाणे मिळतेच, नाही तर अनेक प्रयत्न करूनही काही मिळत नसते. म्हणून हर्ष अगर खेद करणे निरर्थक आहे. जशी वृक्षांवर फुले व फळे योग्य वेळी आपोआप उगवतात, तशीच बरी वाईट कर्मफळे भाग्याप्रमाणे मिळत जातात. तिथे शील, घराणे, विद्या, बुद्धी, कौशल्य, चतुराई यांचे काही चालत नाही. मरण, वैभव वगैरे गोष्टी जिथे निश्चित असतात तिथे प्राणी खेचला जातो. ज्याप्रमाणे 1000 गायीतून वासरू आपल्या आईला अचूक हुडकून काढते, त्याप्रमाणे कर्म कर्त्याला येऊन चिकटते. तेव्हा हे मूर्ख जीवांनो, कर्म भोगावयाचेच आहे तर मुकाट्याने ते भोगून संपवा. मनुष्य दुसऱ्याचा तिळा एवढा दोष सुद्धा लक्षात ठेवतो, पण आपला बेलफळा एवढा दोष मात्र पाहत नाही. जिथे समाधान असेल तिथे सुख असते. जिथे स्नेह, मनाची ओढ असते तिथे भय असते. अर्थात स्नेह हेच दुःखाचे कारण आहे. तेव्हा मनाला ज्याची ओढ वाटते ते सोडून दिले की मग सुखच सुख. सुखे व दुःखे ही शरीराच्या द्वारेच भोगावी लागतात. परावलंबित्व म्हणजे दुःख आणि स्वावलंबन म्हणजे सुख होय. सुखे व दुःखे ही एकामागोमाग एक येतच राहतात. दुःखी व्हायचे नसेल तर जे होऊन गेले आहे ते विसरून जावे. पुढच्या भविष्याची चिंता करू नये आणि वर्तमानात निर्विकार होऊन जगावे. नीती विचार 2. खरे पाहिले तर कुणी कुणाचा शत्रू नसतो की मित्रही नसतो. कारण परत्वे, शत्रुत्व किंवा मित्रत्व उत्पन्न होते. ज्याने एकच वेळ हरी ही 2 अक्षरे म्हटली तर तो मोक्षाला प्राप्त होतो. माणूस जेवढा विश्वास मित्रावर ठेवतो तेवढा तो कुटुंबियांवरही ठेवत नाही. जर मैत्री कायमस्वरूपी टिकवायची असेल तर मित्राशी जुगार खेळणे, देणे व घेणे पैशाचे व त्याच्या पत्नीबरोबर गप्पा मारणे या 3 गोष्टी टाळाव्या. आपली आई, बहीण व मुलगी यांच्यासोबतही एकांतात बसू नये. कारण इंद्रियांची ताकद एवढी जबरदस्त असते की ज्ञानी माणसाचेही पतन होते. हे शौनक, संधी न सापडल्यामुळे एकांत मिळाला नाही म्हणून किंवा आवडत्या पुरुषाची प्राप्ती कठीण असल्यामुळे पुष्कळ स्त्रिया सुशील होतात. शहाण्याने मुलांना खाऊ देऊन, सज्जनांशी नम्रतेने वागून, स्त्रियांना धन देऊन, तपश्चर्येने देवतांना व चोख व्यवहाराने सर्वांना आपलेसे करून घ्यावे. मित्रांशी लबाडी करणारा, पापे करून धार्मिक बनू पाहणारा, इतरांना त्रास देऊन धन कमवू पाहणारा, कष्ट न करता आरामात विद्या शिकू पाहणारा व कठोरपणाने स्त्रियांना वश करू पाहणारा असे सगळेच मूर्ख असतात. फळांसाठी जो झाडच उपटील तो सुद्धा मूर्ख होय. पूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नये, अगदी मित्रावर देखील. कारण जर कधी तो रागावला तर तुमची गुपिते जगाला उघड करून दाखवेल. अतिरिक्त प्रमाणात पाणी पिणे, जड अन्नाचे सेवन करणे, धातूचे कमी प्रमाण, मळमूत्र रोखून धरणे, दिवसा झोपा काढणे व रात्री जागत बसणे या 6 कारणांमुळे रोगांचे आक्रमण होत असते. शिळे मांस, प्रौढ स्त्री, रात्री दही खाणे, पहाटेचा संभोग व झोप यांनी प्राणनाश होतो. या उलट ताजे तूप, द्राक्षे, तरुण स्त्री, दूध, गरम पाणी व वृक्षाची सावली यांनी प्राणशक्तीची वाढ होते. मळके कपडे वापरणे, दात स्वच्छ न ठेवणे, अति जेवणे, घालून पाडून बोलणे, सकाळ संध्याकाळ झोप घेणे अशा माणसाकडे लक्ष्मी फिरकत नाही.
हत्ती, घोडे, रथ, धान्य व गायी यांच्याकडून उडालेली धूळ शुभ असते, पण गाढवे, उंट, बकऱ्या यांनी उडवलेली धूळ अपवित्र असते. 2 ब्राह्मण, पती पत्नी, मालक व नोकर हे जर समोरासमोर असतील तर त्यांच्यामधून जाऊ नये. तसेच घोडे व बैल यांच्याजवळ जाऊ नये. अति सरळ तसेच अति कठोर असू नये. आयुष्यात न मागता दुःखे येतात, जात असतात. कोणतीही योजना षटकर्णी झाली तर ती निष्फळ होते. न फळणारी व म्हणून दूध न देणारी गाय काय कामाची? नास्तिक व मूर्ख पुत्र काय कामाचा? त्यापेक्षा एक गुणी पुत्र बरा. त्याचे 5 वर्षे वयापर्यंत पालन करावे. 10 वर्षांचा होईपर्यंत शिक्षण द्यावे व 16 वर्षांचा झाला की मित्रासारखा वागवावा. बाह्यरूपावरून कोणाची मनोवृत्ती कळत नसते. प्रपंचातले सर्व भोग हे तात्पुरते असतात, तेव्हा शहाण्याने त्यात गुंतून राहू नये. पित्याच्या माघारी मोठा पुत्र पित्याच्या जागी असतो. सर्वांना तोच आधार देतो, म्हणून त्याला बापाप्रमाणे मान द्यावा. संघटित होण्यामध्ये फार मोठी शक्ती असते. जसा गवताच्या पात्यांचा वळलेल्या दोरीने मस्तवाल असा हत्ती बांधला जातो, त्याप्रमाणे लुबाडलेले धन जरी दान केले तरी नरकच प्राप्त होणार. त्या दानाचे पुण्य धनाच्या मूळ मालकाला मिळणार. देव व ब्राह्मण यांचे धन चोरणे तसेच ब्राह्मणाचा अपमान करणे यामुळे करणाऱ्या व्यक्तींचा निर्वंश होतो. मोठमोठ्या पापांसाठी शास्त्रांनी प्रायश्चित्ते सांगितली आहेत, पण कृतज्ञपणाला प्रायश्चित्तच नाही. चुकून सुद्धा कधी दुष्ट व छोट्या शत्रूकडे दुर्लक्ष करू नये, कारण आगीची न विझलेली एक ठिणगीही विश्व जाळू शकते. जसे रस्ते सर्वांसाठी असतात, तशीच सर्व सुखसंपदा सुद्धा सर्वांसाठी असते. अर्थात सर्व संपत्ती माझ्या एकट्यासाठीच आहे असे समजू नये. नीती विचार 3. सूत पुढे म्हणतात, गुणहीन पत्नी, कपटी मित्र, दुर्जन राजा, दुराचारी कन्या, पुत्र व कुत्सित देश यांच्यापासून दूरच राहावे. कलियुगात समाजात धर्म राहणार नाही. तप चंचल असेल, सत्याचा ठावठिकाणा नसेल, जमीन नापीक बनेल, व्यवहार कपटी असतील, ब्राह्मण वर्ग लोभी बनेल, पुरुष स्त्रीलोलूप होतील, स्त्रीजात स्वैराचारी असेल व उच्च स्थान नीच बळकावतील. खरोखर असे वाटेल की जे लोक आधीच परलोकी गेले ते धन्य, कारण ही अधोगती पाहायला ते राहिले नाहीत. कुसंतानापासून, स्वैराचारिणी पत्नीपासून, दुष्ट मित्रापासून व अन्यायी राजापासून कसले सुख मिळेल? पराअन्न, परधन, परशेज, परस्त्रीचा छंद व परक्या घरात निवास या गोष्टींनी इंद्रसुद्धा भिकेला लागेल. पापी माणसाशी कोणत्याही प्रकारे जरी संपर्क आला तरी पापवृत्तीची बाधा होते. सौंदर्यामुळे स्त्री, रागीटपणाने तपस्या, भटकण्यामुळे गायी व भ्रष्ट अन्न खाण्याने ब्राह्मण असे सर्व नष्ट होतात. लाड करणे हे मुलांना बिघडवते, म्हणून त्यांचे फाजील लाड न करता त्यांना शिस्त लावावी. फार श्रमांनी म्हातारपण लवकर येते. नीच लोक दुसऱ्यात भांडणे लावतात, मध्यम लोक समजूत घालतात व उत्तम लोक दुसऱ्याला आदर देतात. नीच लोक संपत्तीला महत्त्व देतात, मध्यम लोक धन व सन्मानाला महत्त्व देतात, तर श्रेष्ठ लोक सन्मान पसंत करतात. सिंह उपाशी असला तरीही दुसऱ्याने केलेली आयती शिकार कधी खात नसतो, म्हणून कुणीही राज्याभिषेक न करता सुद्धा तो स्वयंसिद्ध राजा असतो. लबाड व्यापारी, गर्विष्ठ चाकर, सुखाधीन भिक्षू, दरिद्री स्त्रीलंपट व उद्धट वेश्या यांचे कायम नुकसानच होते. दरिद्री असून उदारपणा करणे, संपत्ती असून कंजूशी करणे, उद्धट पुत्र व नीचाची नोकरी हे सर्व वाईट असते. पत्नी वियोग, अपतेष्टांकडून पाणउतारा, कर्जाचा बोजा, दुर्जनांची सेवा आणि गरिबीमुळे मित्रांनी केलेले दुर्लक्ष या 5 गोष्टी माणसाला आगीशिवाय जाळतात. नादात गुंगून हरीण, स्पर्शाला भुलून हत्ती, रूपाला भुलून पतंग, वासाला भुलून भुंगा व रस आस्वाद याला भुलून मासा असे सर्व नाश पावतात. मग माणूस तर हे 5ही विषय भोगत असताना निश्चितच नाश पावणार. आयुष्य, मर्यादा, कार्य, धन, विद्या व मरण या 5 गोष्टी प्रत्येकासाठी जन्मतः निश्चित असतात. या संसारात प्राण्याची कोणतीही गोष्ट टिकाऊ नसते.
परंतु त्याचा धर्म, यश व नावलौकिक मात्र टिकून राहतो. 100 वर्षांचे आयुष्य तसे फार कमी आहे, कारण अर्धा भाग तर रात्रीचा असतो. उरलेल्यापैकी पुन्हा अर्धा भाग रोगराई, दुःखे व म्हातारपण यात संपतो. पुन्हा बालपण, आप्तस्वकीयांचा वियोग यात बराच मोठा काळ जातो. नोकरीमध्ये 1/3 काळ जातो. उरलेले आयुष्य किती असेल हे ठाऊक नसते. तेव्हा गर्व कशाचा करायचा? मृत्यू रात्रंदिवस टपून बसलेला आहे, म्हणून जाता येता उठता बसता इतरांच्या जर उपयोगी पडणार नसू तर जीवन पशुतुल्यच असणार. ज्याला पौरुष, तप, दान, विद्या तसेच वैभव जर संपादन करता आले नाही तर तो मातेसाठी दुःखदायकच ठरणार. धर्म, अर्थ व काम हे 3 पुरुषार्थ जर साधले नाहीत तर त्याचे जगणे निरर्थक आहे. स्वावलंबी माणसाचे जीवन सार्थ असते, पण परावलंबी माणसाचे जगणे हे मेल्याप्रमाणेच असते. फक्त गोड शब्दांनी माणूस सुखी होत नसतो. माणसाच्या जगण्याला जर मान असला तर किंमत असते. सामर्थ्य अनेक प्रकारचे आहे. उदाहरणार्थ दीनदुःखितांचे सामर्थ्य म्हणजे राजाश्रय होय. मूर्खाचे मौन राहणे हे सामर्थ्य आहे. चोराचे सामर्थ्य असत्य हे आहे. मनुष्याने ज्ञान मिळवून लोकांच्या उपयोगी पडत जावे म्हणजे तो लोकप्रिय होतो. लोभ, हावरेपणा, जाणून बुजून केलेल्या चुका व अंधविश्वास या तिघांमुळे व्यक्तीचा नाश होतो. म्हणून या गोष्टी टाळाव्यात. भीतीदायक परिस्थिती समोर उभी ठाकत नाही तोपर्यंत भिणे हे साहजिक आहे, पण जेव्हा तशी वेळ समोर येते तेव्हा धाडसाने तिचा प्रतिकार करावा. कर्ज, अग्नी व रोग या 3 गोष्टी किंचित जरी उरल्या तरी त्या पुन्हा पुन्हा वाढत जातात. म्हणून मूळ त्यांचा समूळ निचरा करावा. व्यवहारात जशास तसे वागणे हे श्रेयस्कर असते. धर्माचा उपदेश देतील असे अनुभवी वयस्कर लोक ज्या सभेत नसतात तिला सभा कसे म्हणावे बरे? माणसात ब्राह्मण, तेजस्वींमध्ये आदित्य, देहात मस्तक व व्रतात सत्यपालन व्रत ही श्रेष्ठ व्रते आहेत. जिथे मनाला उत्साह वाटतो तिथेच त्याचे कल्याण होते. खरे जीवन हे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आहे. धनाचे सार्थक आप्तेष्टांना सुखी करण्यात आहे. शत्रूसमोर केलेली गर्जना ही श्रेष्ठ आहे. नम्र व शालीन स्त्री ही श्रेष्ठ आहे. निर्लोभी असतो तो खरा सुखी होय. ज्याने इंद्रिये आवरली असतील तोच पुरुष जाणावा. ब्रह्म शापामुळे राज्य नष्ट होते. पाप केल्यामुळे ब्राह्मण नष्ट होतो. दुष्ट स्त्रीच्या संगतीने कुळनाश होतो. संयोग, वियोग, उत्कर्ष व पतन, संग्रह व खर्च आणि जन्ममरण या अटळ जोड्या आहेत. जिथे राजाच नसेल, अगर पोरकट राजा असेल, स्त्रियांकडे नेतृत्व असेल व पुढारी गावंढळ असेल तिथे राहूच नये. धनलोभी माणसाला मित्र वा नातलग नसतो. कामवासनेने वखवखलेल्या माणसाला भीती व शरम नसते. काळजीत बुडालेला असेल तर त्याला झोप अगर शांती नसते आणि बुभुक्षिताच्या अंगी बळ नसते की चेहऱ्यावर रया नसते. सत्तेवर असलेल्या माणसाचे जवळचे हितचिंतक सत्ता गेली की शत्रू होतात. सत्ता असे तोवर मानमरातब मिळत असतो. वागण्यावरून माणसाचे घराणे कळते. भाषेवरून त्याचा गाव कळतो आणि शरीर प्रकृतीवरून जेवणाचा अंदाज येतो. समुद्रावर पडलेला पाऊस, तृप्त माणसाला दिलेले अन्न, धन्वंताला दिलेले दान व कृतज्ञावर केलेले उपकार व्यर्थ असतात. मनात जर कोणाबद्दल खरे प्रेम असले तर तो जवळच असतो. याचना करण्याची वेळ येण्यापेक्षा रोगी असणे, अपंग असणे, निराश्रित असणे हे केव्हाही उत्तम आहे. विश्वाचा स्वामी विष्णूसुद्धा बळीराजापाशी याचना केल्यामुळे वामन ठेंगू झाला होतास की नाही? विद्याध्ययन न करवणारे आईबाप हे मुलांचे शत्रूच होत. कारण विद्या हे माणसाचे रूप आहे. विद्या ही त्याची गुप्त संपत्ती आहे. विद्या यश व सुखोपभोग मिळवून देते. विद्येमुळे आप्तस्वकीयांचे रक्षण होते. विद्या ही श्रेष्ठ देवता आहे. राजे लोक देखील विद्येलाच मान देत असतात. म्हणून विद्या नसलेली व्यक्ती एखाद्या जनावराप्रमाणे असते. तिथींवर आधारित व्रते. ब्रह्मदेव व्यासांना म्हणतात, आता मी व्रते सांगतो. ती व्रते आचरल्याने श्रीहरी सर्व इच्छा पुऱ्या करतात. प्रतिपदेला वैश्वानर व कुबेर यांचे पूजन केल्याने अर्थप्राप्ती होते. त्या दिवशी अश्विनी नक्षत्र असले तर अधिक उत्तम. द्वितीयेला यम व लक्ष्मीनारायण यांना पूजावे. तृतीयेला गौरी, विघ्नेश, गणेश व शिवाचे पूजन करावे.
चतुर्थीला चतुर्व्यूह विष्णू, पंचमीला हरी, षष्ठीला कार्तिकेय व सूर्य, सप्तमीला भास्कर, अष्टमीला दुर्गा, नवमीला मातृका व दिक्पाल, दशमीला यम व चंद्र, तसेच एकादशीला ऋषिगण यांचे पूजन करावे. द्वादशीला हरी व मदन, त्रयोदशीला शंकर आणि चतुर्दशी व पौर्णिमेस ब्रह्मदेव, तसेच अमावस्येला पितरांची पूजा करावी. शिवाय 7 वार, 27 नक्षत्रे आणि तेवढेच योग यांच्या दैवतांना पण पूजित जावे. अनंग त्रयोदशी व इतर व्रते. मार्गशीर्षातल्या शुद्ध त्रयोदशीला हे व्रत करतात. अनंगाय या मंत्राने मोगरा, धोत्रा यांच्या फुलांनी शिवपूजा करावी. मधाचा नैवेद्य अर्पावा. माघात कुंदाच्या फुलांनी, फाल्गुनात मरुबक फुलांनी अनुक्रमे शिवाची आणि वीरेश्वराची पूजा करावी. चैत्रात सुरूपाची, वैशाखात दमनकाची, ज्येष्ठ मासात प्रद्युम्नाची, आषाढात उमाभद्राची, श्रावणात शूलपाणीची पूजा करावी. भाद्रपदात साध्योजात, अश्विनात सुराधिप व कार्तिकात शिव यांचे पूजन करावे. नंतर रतिमदनाचे यंत्र स्थापन करून व पूजा, जागरण, भोजन, दक्षिणा वगैरे देऊन व्रताचे पारणे सांगता करावी. अखंड द्वादशीचे व्रत मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी ते फाल्गुन शुक्ल द्वादशीपर्यंत 4 महिन्यांचे आहे. या व्रतात श्री विष्णूंची पूजा करावी व ब्राह्मणाला 5 प्रकारच्या धान्यांचे दान करावे. अगस्त्यार्घ व्रत सूर्य कन्या राशीत प्रवेश करण्याआधी 3 दिवस सुरू करून पूजेसहित अगस्ती मुनींना अर्घ्य देतात. हे व्रत प्रत्येक संक्रांतीला असे सिंह संक्रांतीपर्यंत 1 वर्ष करावे. रंभा तृतीया व्रताचा आरंभ मार्गशीर्षातील शुद्ध तृतीयेस करतात. त्या दिवशी उपवास करून बेलपत्रांनी महागौरीची पूजा करावयाची असते. तसेच पौषात मरुबक फुलांनी पार्वतीची, माघात कमळांनी सुभद्रेची, फाल्गुनात कुंदेच्या फुलांनी गोमतीची, चैत्रात दमनक पुष्पांनी विशालाक्षीची पूजा करावी. नंतर वैशाखात कण्हेरीच्या फुलांनी श्रीमुखी देवीचे पूजन करावे. ज्येष्ठात शतपर्णीच्या फुलांनी नारायणीचे पूजन करावे. आषाढात बेलपत्रांनी माधवीचे, श्रावणात तगरीच्या फुलांनी श्रीदेवीचे, तसेच भाद्रपदात कमळांनी उत्तमा देवीचे पूजन करावे. अश्विनात जास्वंदीच्या फुलांनी राजपुत्रीचे, कार्तिकात जाती पुष्पांनी पद्मजा देवीचे पूजन करावे. असे 1 वर्षापर्यंत व्रत केल्यावर त्याचे उद्यापन पारणे केले तर मनोकामना पूर्ण होतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.